दत्ता, ही तुझी बाईल आणि यो तुझो हो दत्ता. काय झालं रे? आपलं दत्ता आता वहिनी कानूक गेलो ना. अरे लग्नाशिवाय वहिनी घराकडे कशी येतली? असं वय मग अण्णांबरोबर नवऱ्यासारखं तयार होऊन काय गेलो हा दत्ता दादा? आज साखरपुडा. आपण किती नाही गेलो, तू किती नाही गेलो, आपण जाऊया मा. अरे अण्णा गेले आहेत ना, बस अण्णा सगळा व्यवस्थित करतले. आपण कित्याक जाऊ खोया? हा, आपण सगळे लग्नात जायचा नवीन कपडे घालून. हा या बघ, आता ना अण्णा आणि दत्ता दादा दोघही येतील. दादा किचार असं झालं साखरपुडो. हा जा. इंदू घरीत भातच रवली हा नाही खरा. चिलाचो साखरपुडो आज, पण तुका नेल्यान नाही अण्णा. अहो, आपला काय अर्थ हा काय? होऊ दे त्यांच्या मर्जीसारखा. त्याच्या मर्जीप्रमाणेच होता हा गो, पण म्हणा तुका असा लफान आसवा गाळूची लागत. नाना, दत्तासाठी सगळा सहन करायचा, त्याचा भला होता ना. बर जा, देवा पुढे दिवो लाव आणि ह्या जा काय होता ना तर चांगला होऊन दे असं सांगते. होय. जा. अरे पांडू, अण्णा काय असं तर माका काय माहित. हा? अरे घरातच राहतोस मा, आणि तुका माहित ना. काय ता अरे आत्ता काय विचारलेलं? विसरलंय. अरे पांडू, अण्णा घरात आहेत की बाहेर गेले? अण्णा अण्णा गेले. दत्तभाऊचं साखरपुडो अण्णा गेले. आता तूच सांग सदा काय करूच आता. येताना तुका बजायला ला, अण्णा घरात नाही असत. अरे मी स्वतः अण्णांकडे येऊन गेलो. ता काय नाही, आज माझ्या जमिनीचं सोक्ष मोक्ष लागाकच होय, तेव्हाच हैसून जाईल. मी माईंका बोलवते. माई, अरे हे माई, हे पांडू, माई. रघु का कैलियत, नेने का कैलियत. रघु भाऊजी, ज्ञानी भाऊजी, तुम्ही दोघं नाही म्हणजे काय काम हा काय? वहिनी तसं काय विशेष काम नाही. आणि ह्यो सदा तुमच्या वांगडा? वहिनीनू माझ्या जमिनीचा काम असा, अण्णांकडून ती परत घेऊची असा. माका फसवले. काय आहे? अरे पुरुषांमधले व्यवहार आहेत ना हे. वहिनी, अण्णा आले की आम्ही बघून घेऊ. इले अण्णा इले, दत्ताभाऊ पण इले. अरे शेणान पाय भरलो हा. बावीजवळ कोण येतो? दत्ताभाऊ मागल्या दारात जातात की त्या लगीन आहे ना. काय अण्णा, झालं ना सगळं व्यवस्थित? साखरपुडा झालो, आता लग्नाची तयारी. पण सदन कसं घेणं केल्यान? काय रे सदा? अण्णा, त्याची जमीन घाणवट आहे ना तुझ्याकडं? होय तर ते का पैशांची गरज होती काय रघु? होय तर हो, माझ्याचकडे गाराणं घालू गेलं. मी ते का उपाय सांगलो, भरपूर पैसो खर्च केला. काय सदा? पण अण्णा,
तुम्ही पैसे दिलात ते परत देऊ गेलंय. पैसा जास्त झालेलो दिसता तुझ्याकडे. माझी जमीन माका परत देवा. नाही असे कित्येक जणांक गरजेक पैसे दिले मी. त्याचा हिशोब केला असताना तर असे आणखी 4 वाडे बांधले असतेस, पण तू कधी हिशोबच केला नाहीस ना. पण असे पैसे परत करणारे मोजकेच. पांडू हा, चाय घेऊन ये. हा, अरे माझ्यासाठी बिन साखरेचा, हा. शुगर आहे मला. शुगर शुगर हा शुगर हा. ये सदा ये. बस. अरे उभो कुठ्या बस. तू बसणार हस की मी उभा राहायचा. खाली बस. आता कसा. काय रे दत्ता, कसा आला सगळा? नारळ ठेवलंस का त्यांच्या देवाक? अरे ओटी भरूची होती, दिलास ना त्यांका? नाही हा? चाय चाय देऊची हा, देते हा देते. अण्णा, तुमचे उपकार नाही झाले असा माझा म्हणणं नाही. तुम्ही नड असताना माका मदत केलात, ह्या मी विसरण्यातलो नाही असे. इसरान सांगशीत कोणा? अरे पण अण्णांनी तरी स्वतःहून तुझ्याकडे कधी पैसे मागितले का? नाही कधी व्याज तरी मागितलं? नाही. सदा मग किती घाई करतोस रे. अण्णा, जमीन कसूची आ, पैसे इले म्हणान देऊ गेलंय. अण्णा, त्या जमिनीत कुंपण टाकल्याने आमच्याच जमिनीत आमका पाय टाकूक देणत नाही, हाकलून लावल्याने. आता जमीन गहाण ठेवली आ, विकली तर नाही ना. मग हे काय म्हणणं हा. मी पैसे घेव. होय. माका माझी जमीन देवा. ते जमिनीचे कागद फाडून टाका. अरे कागद असतो लगेच फाटत. आता ह्या नोटा ह्या पण कागदच. त्याला काही किंमत नाही. पण आमच्यासाठी लय किंमत असत. पोराटोरा मोठी झाली असत, त्यांच्या शिक्षणाचा बघू व्हाया. कसली तर 4 पैसे पोरांच्या गाठीक रवतील. पाया पडतंय तेवढी जमीन सोडा. नाही सोडलंय तर अरे बोलशीत काय? इल्यापासून गप किती असत दत्ता? दत्ता, रे दत्ता. पांडू घे चाय नेऊन दे. सावकाश. हा दत्ता. आणलंस. चाय. येऊ का? सदा तुका फुटी चाय वही. माका चाय नको. नाही काय म्हणता यो. अरे सदा, व्यवहार वेगळा आणि पाहुणचार वेगळा. जमिनीचं निमित्त, नाहीतर अण्णाबरोबर चहा प्यायला नशीब लागतं. घे चहा. माका चाय नको. माझी जमीन तेवढी माका परत द्या. अरे जमीन खाई जाता हा? आता बोला गेलो ना आपण. अरे चहा घे. हा? घे. सदा चाय. अरे पांडू, तुला बिन साखरेचा चहा आणायला सांगितला होता. विसरलंय. काय रे तू काय एकदा सांगून कळलं नाही. हा? किती वेळा सांगायचा. अण्णा असू दे, सोड त्याला. तुझा प्रेमही तसंच आणि रागही तसाच पराकोटीचा. सदा घे चहा घे.
घेतले नी. निघ. सदा कशी झाली हा चाय? घे चाय घे हा. अरे चाय घे, थंड होईत. विष दे माका. अरे असं काय रे? आहे अण्णांचं माझ्यावर प्रेम नाही हा. काही कमी पडतंय मी सांग ना. घराची, शेतीची, गावाकडची सगळी कामं करते, सगळीकडे राबते, तरी तसं नाही रे, तू खयच कमी पडणंच नाही. घरात कोणाक काय झाला तर तूच बघतस ना सगळा. आहे मी पण या घरातलंच जील असं आहे ना. असं नको रे बोलू. काय झालं तर सांग ना माका. अण्णा, मी माझ्या जमिनीचे पैसे आणले, माका माझी जमीन परत देवा. नेने माका सांग, याची जमीन गहाण ठेवल्यान त्याका किती वर्ष झाली? 15 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्तच. एका त्या जमिनीच्या तुकड्याचे किती पैसे दिलेले? 15,000. 15,000. जमिनीच्या मनात जास्तच पैसे दिला ना. लय जास्त. त्या नड होती ना याची. मग हे माका आता सांग, 15 वर्षानंतर यानं किती पैसे देऊक वय? त्यावेळच्या जमिनीची किंमत आणि आत्ताची किंमत मिळून साधारण 1 लाखाच्या वर जातील व्याजासकट. कळला? किती आणलं? हं? तुझा आता राहता असता घर कसला खुराडो का ऐकलंस तरी तेवढी किंमत येऊची नाही. आता जा, तेवढे पैसे घेऊन ये आणि मग तुझी जमीन सोडव. अण्णा, ह्या काय बरोबर नाही. शिकलो सवरलो नाही म्हणून माका तुम्ही त्यावेळेस लुबाडलास आणि आता पण तुम्ही तसाच करतास. सदा काय बोलतोयस काय तू हे? ए, तेव्हा अण्णा होते म्हणून तिची नड भागली आणि आता सापासारखं परततस. नड कसली भागली? माझ्या जमिनीवर डोळं होतो त्यांचो. माझ्याच काय? किती जणांच्या जमिनी घेतलास तुम्ही? हो, स्वतःच्या चुलत्याक सोडलास नाही. काय बोललास तू? अरे एकाचं 2 होऊन बसेल. सोड त्याला. हे जा लवकर तू. चल. मी गप्प राहायचंय नाही. मी माझी जमीन घेतलंय. मी केस करीन. मी तुमका बेडिया ठोकतलंय अण्णा. तुमचा भला होचा नाही. मी तुमका बेडिया ठोकीन. तुमचा भला होचा नाही. अण्णा शांत हो अण्णा. तू किती मध्ये येईलस? आपल्या लहान लोकांच्या नादाला कशाला लागतो तू? होय तर मी ते का कसं जाग्यावर बसायचं तो बघ. मी बघून घेतो काय करायचं. पोलिसात गेला तरी मी आहे ना बघायला. आम्ही बघतो काय करायचं ते. तू घरात लग्न कार्य आहे तिकडे लक्ष दे. हा, येतो आम्ही. येतो. अण्णांच्या हट्टापायी माधवा घर सोडू लागला आणि आता त्यांच्या हट्टासाठी मी लगीन करायचं. त्यांचा हट्ट हा ना, मग माझं पण हट्ट असा. माधव गेलो निघून, पण मी नाही जाणार घर सोडून. आणि तुका सोडून तर नाहीच नाही. आपण गप बसणार नाही. दत्ता, भलता सलता काय करू नको रे. या सगळ्यात माझीच घुसपट होता. एकीकडे घो असो, दुसरीकडे पोरा. मी काय करतले सांग रे बाबा. आहे आपण, मी लगीन करते मी लगीन. आपण मका नको वरात, नको गाजा वाजा. आहे मी गडी असं या घरातलं. आणि बायको गौऱ्या थापणारी. ती पण घरात कड्यासारखीच राबता ना. सांगा अण्णांका, गड्यांची कोण वरात काढत नाही. त्यांना राबवतात. मी नाही काढू देणार वरात. दत्ता, काय म्हणत होतस?
काय म्हणत होतस? काय म्हणत होतस? काय म्हणत होतस? सोडा ते का सोडा. गपराव, एका सोडूचा नाही. एक हाचून निसटलो देव पण पावलावर पाऊल ठेवणार असत तर जीवानिशीच आहेत. काय सांगत होतस? काय सांगत होतास? वरात नको. अरे अण्णा नायकाची इज्जत तुझ्या जीवापेक्षा मोठी हाय, कळलं? शब्दाबाहेर गेलंस जीव घेईन. बोलशीत पुन्हा बोलशीत? नजर खाली खाली. नजर वर करून बघितलंस तर डोळे फोडीन. अहो चुकला त्याचा, मी समजवते ते का. तुम्ही म्हणशाल तसाच होईल सगळा. भोकच वया. ए कोण असस तू? कोण असस? गडी म्हणवतस ना? मग गड्यानी फक्त ऐकायचं, कळलं? लक्षात ठेव. सदा ह्याच्यातून सुटात असं माका काय वाटणार नाही. पण नेने इतकं आटो पिटो करून अण्णा सदा जमीन देत काय? आणि त्यानं जरी ठरवलं तरी अण्णा ती जमीन देऊ शकत नाही. म्हणजे त्याच्या नावावर जमीन असली तर देणार ना. अरे ह्या काय नेण्या, सदाची जमीन तुझ्या नावावर असा या अण्णा कळला तर कसं करणार? तू सांगणार आहेस? कायदा मला चांगला समजतो आणि तो मला वापरता येतो. हं? चल, बायको वाट बघत असेल. ए शेठ
याच खरंच दागिना दिला होता ना तू माझ्या गळ्यात? जागा सोडवत नाही. आणि खबरदार जर का माझ्या बिड्याला हात लावला तर मी हाय त्याच्या संग.